मी पिनेल बाळू चव्हाण, मौजे रेडणी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा कामावरून येताना ॲक्सिडेंट झाला होता. त्यावेळेस मला 2 ऑक्टोबर 2025 रोजी मला कदम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. कदम डॉक्टर तानाजी रा कदम यांच्या इथं ॲडमिट केल्यानंतर माझ्या लेफ्ट पायाला जबर अशी दुखापत झाली होती. त्या दुखापतीमध्ये आतमध्ये खडा राहिला होता, खडा घुसला होता आणि तेथील डॉक्टरांनी एवढं काय लक्ष दिलं नव्हतं त्या जखमेवरती किंवा साफ व्यवस्थित केली नव्हती. मग ती साफ न करता त्यांनी डायरेक्ट की असं तुझं हाड थोडंसं निसाटलं वगैरे असं सांगून मला प्लास्टर करायला सांगितलं, म्हणजे करून घ्या म्हणले. त्यानंतर मी प्लास्टर माझ्या पायाला गुंडाळ असं सांगितलं, त्यांनी प्लास्टर गुंडाळलं, पण अद्याप त्या आतलीमधली जखम त्यांनी व्यवस्थित क्लीन केली नव्हती. मग त्यांनी सांगितलं की आपलं प्लास्टर केल्यानंतर हाड जुळल, जखमा व्यवस्थित होत्याल, पण अद्याप तसं काय झालेलं नाही. पण त्यांनी असं एकदम चुकीचं ट्रीटमेंट केलं त्यांनी आणि आवाकासावा भरमसाठ अशी माझ्याकडून फी पण घेतली आणि मानसिक त्रास पण मला भरपूर झाला. त्यानंतर मला 24 तारखेला मी इंदापूर या उपरुग्णालयामध्ये इंदापूरमध्ये ॲडमिट झालो. त्यानंतर 28 तारखेला माझं ऑपरेशन केलं. तिथील डॉक्टर क्षीरसागर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. त्यामध्ये माझा पायामधील खडा काढला, ऑपरेशन करून खडा काढला त्यांनी. खडा काढल्यानंतर त्या ऑपरेशन माझं एकदम पूर्णपणे सक्सेस करून घेतलं व्यवस्थितपणे आणि त्या ऑपरेशनमध्ये मला 4 टाके पडले. हे ऑपरेशन केलेली हे प्रिंट आणि हे खडा हातावर घेतलेलं मी, अशा प्रकारे ऑपरेशन माझं झालेलं होतं. आज ती अकलूजमधील तानाजी डॉक्टर आहेत ना, तानाजी रा कदम यांनी माझ्यासोबत म्हणजे खूप मानसिक त्रास दिला. त्या खूप मानसिक त्रासामध्ये मला पूर्णपणे शारीरिक त्रास, मानसिक त्रास, नंतर आर्थिक त्रास तर झालाच माझा भरपूर प्रमाणात. पण त्या कारणातून माझा जॉबसुद्धा गेला. मी 6 महिने झाले घरीच आहे. म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात माझं नुकसान झालं, असं म्हणजे सांगावं एवढं कमीच आहे. किती तारखेला तुम्हाला हे झालं होतं? माझं 2 ऑक्टोबर 2025 रोजी माझा दुपारी 12च्या आसपास ॲक्सिडेंट झाला होता. डॉक्टरांनी तुमच्याकडून पैसे कसे घेतले? पैसे माझ्याकडून 15,000 ते 20,000 रुपये ऑनलाईन पद्धतीत घेतले होते आणि माझ्याकडे ऑनलाईनचं सगळं पूर्ण ट्रीटमेंट आहे आणि कॅशमध्ये 15,000 ते 20,000 रुपये घेतले त्याने. आता तुम्ही एवढं काय झालं की तुम्ही अकलूज येथील DYSP कार्यालयासमोर आंदोलनाला बसला? सरळ स्पष्टपणे आहे की माझ्या जीवाशी खेळलेला आहे डॉक्टर. एवढं की तो डॉक्टर असं पिऊन ऑपरेशन केलं किंवा झोपेत ऑपरेशन केलं असं त्यांनाच माहिती. त्यांना स्पष्टपणे एक्सरेमध्ये खडा दिसतोय तो, पण तरीही त्यांनी खडा तो पायातला माझ्या काढलेला नाही. ठीक आहे, तुमची काय आता तक्रार, तुम्ही काय नेमकं करायचं? प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? प्रशासनाकडे माझी एवढी मागणी आहे की अशा डॉक्टरांचं लायसन रद्द करून टाकावं आणि ती त्यांचा हॉस्पिटल परवाना सुद्धा रद्द करून टाकावा. ती डॉक्टर असा आहे की सरकारी स्कीमा अशा भरपूर त्याच्याकडे चालू आहे त्या आणि असे सरकारी स्कीमांमध्ये पण असं ऑपरेशन केल्यानंतर काही बोलू देत नाही व्यक्तींना. असंच असतंय तसंच असतंय म्हणून हाकलून देतंय, दमदाटी करतंय, असं उच्च आवाजात बोलून हकलपट्टी करते माणसांची, नुसती पिळवणूक, आर्थिक नुकसान माणसांचं करतंय. तुम्ही मागासवर्गीय आहात म्हणून तुमचीच केली पिळवणूक का दुसऱ्याची बी? मागासवर्गीय हा माझा पहिला मुद्दा. मागासवर्गीय आहे, त्यांना कळलं हे मागासवर्गीय, त्यामुळे पण माझ्या वैयक्तिक मला वाटतं की त्यांनी मागासवर्गीय आहे म्हणून माझ्या अत्याचार असा केलेला वाटतोय मला. ठीक आहे, तुमची काय मागणी? आता तुम्ही काय मागणी काय तुमची? माझी एकच मागणी शेवटपर्यंत राहील, त्या हॉस्पिटलचा परवाना रद्द व्हावा आणि त्या डॉक्टरांचं लायसन ही कॅन्सल व्हावं, जेणेकरून माझ्या जीवाशी खेळला ते दुसऱ्या एखाद्याच माझा जीव गेला असता, दुसऱ्याचं लांब राहिलं. मी मारता वाचलेलो आहे. पूर्ण माझा पाय सेफ्टिंग झालता, माझा पाय कापावा लागला असता, इथपर्यंत घडलेला आहे. ठीक आहे, माझ्याकडे दाखव. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी ॲडव्होकेट सम्राट सिंह युवराज पोळ. आमचे मित्र
पिनेल चव्हाण यांचा काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता इंदापूर तालुक्यामध्ये. मग आता उपचारासाठी साहजिक आहे, माणूस अकलूजमध्ये चांगल्या दवाखान्यामध्ये जाण्यासाठी तो आला. पण आल्यानंतर तिथल्या जो डॉक्टर आहे कदम, जातीवादी डॉक्टर तानाजी रा कदम यांनी हा बाबा कुठल्या समाजाचा आहे, याची परिस्थिती कुठली, हे सर्व गोष्टीचं गांभीर्य पाहता त्यांनी आवाची सव्वा रक्कम घेऊन भरमसाठ पैसा फी आकारली त्यांनी. आणि त्यांच्या पायामधला हा जो खडा आहे, हा खडा त्या डॉक्टरला दिसला नाही. मग काय दारू पिऊन डॉक्टर सर्जरी करत होता, प्लास्टर करत होता, हा प्रश्न माझा त्यांना आहे. मला सांगा, गोरगरीब लोक न्याय मागण्यासाठी प्रशासनाकडे जातात. आज किती दिवस झाले तुमचा ॲक्सिडेंट होऊन? 6वा महिना चालू आहे आता. 6वा महिना होऊन ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत हा चव्हाण बसलेला आहे. पण तरीही अजून त्यांना न्याय मिळत नाही. म्हणजे प्रशासन सगळे एकत्र झालेत का, असा सवाल आमचा भीमशक्ती सामाजिक संघटनेचा आहे. आणि हो, लवकरात लवकर या पिनेल चव्हाण यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यात यावे आणि त्या डॉक्टरवरती संबंधित डॉक्टर जातीवादी डॉक्टर तानाजी रा कदम यांचा दवाखान्याचा परवाना रद्द करण्यात यावा, त्यांचं लायसन रद्द करण्यात यावं आणि त्यांच्यावरती BNA सेक्शनद्वारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि इथून पुढच्या काळामध्ये असं गोरगरीब लोकांची वस्ती उठवण्याचं काम कुठल्याही डॉक्टरने केलं नाही पाहिजे, याच्यासाठी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जय हिंद, जय भारत, जय संविधान.